तर वाईच्या गणपतीचं दर्शन झाल्यावर रस्त्यात कुठेही स्टॉप न घेता आम्ही थेट पोहोचलो महाबळेश्वरला. मोशन सिकनेसने बेहाल होऊन माझं पिल्लू तसंच झोपी गेलं. रिसॉर्टला पोहोचताच आधी त्याच्या जेवणाची सोय लावली, कारण त्यांनी काहीच खाल्लेलं नाही होतं. दुपारचे 2 वाजले होते आणि आम्हाला पण खूप भूक लागलेली होती. छान पनीर लबाबदार ऑर्डर केलं आणि खरंच जेवण खूप टेस्टी होतं. ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबलेलो होतो ते महाबळेश्वर पासून 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये होतं, पण हे रिसॉर्ट आणि रिसॉर्टचे व्ह्यूज एकदम भारी होते. आणि हे रिसॉर्ट थोडं आतमध्ये असल्यामुळे आम्हाला एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळालेलं होतं. इथे तुम्ही सेपरेट विला पण बुक करू शकता किंवा तुम्हाला रूम्स पाहिजे असेल तर ते पण तुम्ही बुक करू शकता. स्ट्रॉबेरी प्लकिंगसाठी खाली स्ट्रॉबेरीचे शेत पण होते आणि छान असा हा इन्फिनिटी स्विमिंग पूल पण होता. सर्वीकडे छान जांभूळ आणि आंब्याचे झाडं होते आणि रिसॉर्टच्या फ्रंटला असं बॉन फायरसाठी जागा पण होती. आम्ही सर्व प्रवासामुळे खूप दमलेलो होतो, पण इथले ब्युटी पाहून एकदम थकवा नाहीसा झाला. इथे छोट्या मुलांसाठी छान प्लेग्राऊंड पण होतं. तिथे आम्ही थोडा वेळ पिल्लांना खेळवलं आणि रिसॉर्टच्या या पॉइंटवरून लिंगमाला वॉटरफॉल पण दिसत होता, पण ते कॅप्चर करायचं मी विसरले. पिल्लू थकला होता, त्याला झोपवलं आणि मी छान रिसॉर्टची रेखी करण्यासाठी निघाली. रिसॉर्टची ब्युटी बघून माझा सर्वात थकवाच निघून गेला. संध्याकाळी महाबळेश्वर मार्केट जायचं होतं म्हणून आम्ही दोघे पण छान रेडी झालो आणि हे बघा, पिल्लूच्या पप्पाने पिल्लूचा हॅरी पॉटरच बनवला. असो, टी टाइम झाला होता आणि आम्हा सर्वांना चहाची लप लागलेली होती. छान गप्पा मारत आम्ही सर्वांनी चहा एन्जॉय केला. हळूहळू वातावरण पण खूप छान होत चाललेलं होतं आणि संध्याकाळ व्हायच्या आधी आम्ही निघालो महाबळेश्वरच्या मार्केटला. मार्केटमध्ये जाऊन आम्ही काय काय खाल्लं आणि काय काय घेतलं हे बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय.